मुलांना समजून सांगताना अडचण गेली. त्यामुळे हे टीचिंग एड्स बनवलं. टीचिंग एड्सचा विशेष महत्त्व म्हणजे जर एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्याला व्यवस्थित समजून सांगता आली नाही तर ती कॉन्क्रीट व्हावी, तो विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हे टीचिंग सेट बनवलेलं आहे. विद्यार्थ्याला जो घटक आहे तो व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सर ही एक सेल बनवलेली आहे. ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ मेनी सेल, मल्टी सेल्युलर, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे यूकॅरियोटिक. यामध्ये क्रोमोझोम दिसतात, क्रोमॅटिन फायबर सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये कंडेन्स होतात आणि प्रोटीन सिंथेसिस आणि त्याचसोबत पूर्ण कंट्रोल हा न्यूक्लियस करतो. त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस सुद्धा असते, परंतु त्याआधीचा जो चॅप्टर होता सेल याला न्यूक्लिओलस, इट इज अ न्यूक्लियस, इट इज अ ब्रेन ऑफ द सेल, कंट्रोल मेकॅनिझम आहे याचं. तर मेन टॉपिक हा धडा झाला, काही हा धडा होता. पण सेल कशासाठी सांगितला की यामध्ये ऑक्सिजनेशन झालं आणि पुढं जे आहे सेल्युलर रिस्पिरेशन झालं, ग्लायकोलिसिस, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, आणि त्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड बनला तिथून माझा जो टॉपिक आहे तो सुरू आहे. कार्बन डायऑक्साईडचा फ्लो होताना तो कुठून येतो तर मुलं नेहमी कन्फ्यूज राहतात की आता ह्या पद्धतीने याला ॲक्च्युली निळा कलर मारलेला आहे, 2 कलर वेगवेगळे मारले पुस्तकात, पण त्या पद्धतीने ॲक्च्युली मुलांना ते सांगितलं आहे की निळ्या कलरचं रक्त आपलं नसते, परंतु ते डिऑक्सिडेटेड झाल्यामुळे आपल्याला समजून सांगतं ते डीप रेडिश कलरचं असतं आणि हे ब्राईट रेडिश कलर. पण समजून त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनली 3 पार्ट्सपासून बनलेली आहे. फर्स्ट इज अ पंपिंग ऑर्गन, इट इज अ हार्ट, अँड सेकंड वॉज इज ब्लड वेसल अँड ब्लड. तर हार्टचं मुलांना स्ट्रक्चर समजून सांगण्यासाठी पहिले कलर पाहिला आपण. तर कलर दिसते, हार्ट इज अ रेडिश ब्राऊन, म्हणजे तो शेप बरोबर त्या पद्धतीचा घेतला आणि कलर पण तोच घेतला का रेडिश ब्राऊन कलरचा आहे. त्याचबरोबर इट इज अ कोनिकल, जसं आईस्क्रीमचा कोन असतो त्या पद्धतीचं ते बनवलेलं आहे आईस्क्रीम. इट इज अ ब्रॉड ॲट द तुम्ही जर त्याचा अप्पर पार्ट पाहिला तर तो ब्रॉड दिसते आणि खालचा जरा बेस पार्ट पाहिला तर तो कोनिकल दिसते. आणि हार्ट जे प्रेझेंट आहे ते अशा पद्धतीनं प्रेझेंट आहे, ते आपल्याला दाखवताना म्हणजे 2 डायमेन्शनल असतं. ॲक्च्युअली त्याचे जे व्हेंट्रिकल असतं बाहेर प्रेझेंट आहे. इट इज अ प्रेझेंट इन अ थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये ते प्रेझेंट आहे बिटवीन 2 लंग्स, मिडिया असते. इट इज टिल्टेड टुवर्ड द लेफ्ट साईडला गेल्यामुळे काय झालं आहे की लेफ्ट साईडला गेल्यामुळे काय झालं की लेफ्ट जो लंग्स आहे तिथे असा नॉच बनला आहे, दिस इज अ कार्डियाक नॉच. ते प्रत्यक्ष मुलांना तो समजला पाहिजे. त्यानंतर ब्लड व्हेसल जे आहे तर ब्लड व्हेसलचे 3 टाईप असतात, जे केसासारखे बारीक असतात. त्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष मुलांना समजलं पाहिजे, साईज समजली पाहिजे. प्रत्यक्ष बारीक आहे, दिस इज अ कॅपिलरी, केसासारख्या हेअर लाईक स्ट्रक्चर असते. प्रत्येक सेलपर्यंत ही पोचते आणि नंतर युनाईट होते. युनाईट झाल्यावर त्याच्यापासून व्हेन्युल्स बनते, व्हेन बनते आणि डायमीटरवाल्यानंतर व्हेना कावा बनते. आणि जेव्हा ती इन्फिरियर साईडकडून लोअर साईडकडून पूर्ण ब्लड घेऊन येते म्हणून त्याला म्हणतात इन्फिरियर व्हेना कावा. तर ही खालच्या अंगाकडून बॉडीकडून पूर्ण भागातून रक्त घेऊन येते, तर ही आहे इन्फिरियर व्हेना कावा. त्यामध्ये डिऑक्सिडेटेड ब्लड आहे. त्याचबरोबर आपलं ब्रेन आहे, नेकचा रिजन आहे, अप्पर थोरॅसिक आहे, त्याच्यावरून ब्लड घेऊन येते, दिस इज अ सुपेरियर व्हेना कावा. या दोन्ही व्हेना कावामध्ये जे ब्लड असते ते डिऑक्सिडेटेड असते आणि डिऑक्सिडेटेड ब्लड राईट ॲट्रियममध्ये कलेक्ट होते. परंतु एक पार्ट नेहमी सुट होतो, म्हणजे हार्टला स्वतःला रक्त नाही लागणार का, हार्टसुद्धा स्वतःचं रक्त करोनरी. आता करोना हा शब्द मुलांना माहीत झाला. करोना म्हणजे ज्याचा व्हायरस खोल पद्धतीचा होता, तर ह्या पद्धतीनं पूर्ण हार्टला ती कव्हर करते म्हणून याला म्हणतात करोनरी व्हेन. तर ही करोनरी व्हेन आहे आणि इथे पहिल्या चॅम्बरमध्ये ओपन होते आणि त्याला म्हणतात राईट ॲट्रियम. म्हणजे मुलांना हे समजलं का राईट साईडचं जे रक्त असते ते डिऑक्सिडेटेड असते, त्यातला ऑक्सिजन खतम झालेला आहे. हे इथे तीन व्हेना कावानं कलेक्ट केलेलं आहे. हे इन्फेरियर व्हेना कावा, लोअर बॉडीकून, अप्पर बॉडीकून सुपेरियर व्हेना कावा आणि ही करोनरी सायनस. हे रक्त कलेक्ट झाल्यानंतर ते राईट व्हेंट्रिकलमध्ये येते. राईट व्हेंट्रिकल येताना इथे एक ट्रायकस्पिड व्हॉल बसवलेला आहे. व्हॉलची गरज काय, रक्त सरस तर गेलं असतं, पण व्हॉल यासाठी बसवलेला आहे की जेव्हा हे सिस्टॉल कंडिशनला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होईल तेव्हा रक्त खाली येईल आणि ते वापस नाही आलं पाहिजे, बॅकफ्लो झाला नाही पाहिजे, त्यामुळे तिथे व्हॉल बसवलेला आहे. नंतर मुलांना सगळ्यात जास्त कन्फ्युजन जे होतं, ज्यासाठी ते मॉडेल बनवण्यात आलं ते होतं की ही जी नळी आहे जी राईट व्हेंट्रिकलपासून निघून लंग्सकडे जाते, याचं नाव थोडंसं कन्फ्युजन आहे. दिस इज अ पल्मोनरी ट्रंक आणि या पल्मोनरी ट्रंकला पल्मोनरी अयोटा म्हणतात. पल्मोनरी, आता इथे तर डिऑक्सिडेटेड म्हटलं, व्हेना कावा म्हटलं, मग ही अयोटा कशी काय झाली, तर यासाठी जे
जी आहे ब्लड हार्टपासून अवे घेऊन जाते, दूर घेऊन जाते. तर ही दूर घेऊन चालली पण डिऑक्सिनेटेड आहे. डिऑक्सिनेटेड असल्यामुळे हे रक्त पंपिंग मेकॅनिझम होऊन हे लंग्सकडे जाते आणि ॲल्व्होलिसपर्यंत येते. मग त्यानंतर याला सर नेहमी कोणतंही पुस्तक घेतलं तर सर्क्युलेशन अँड रिस्पिरेशन एकामेकाशी कनेक्टेड असते. तर यामध्ये नोजमधून नेझल पॅसेजमधून हवा गेल्यानंतर लरिंग्सला क्रॉस करून ती ट्रॅकियामध्ये येते. आता मुलांना ट्रॅकियाचं माहीत आहे, ट्रॅकिया इज बायफर्केड इंटू द ब्रॉन्काय. पण ब्रॉन्कायमध्ये आपल्याला असं दिसते का जी राईट साईडची ब्रॉन्काय आहे ती शॉर्ट असते आणि लेफ्ट साईडची जी ब्रॉन्काय आहे थोडी लॉंग असते, त्यांची थोडीशी ब्रॉडर असते. त्यासाठी हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलं. त्यानंतर राईटमध्ये 3 लोब्स असतात, लेफ्टमध्ये 2 लोब्स आपल्याला पाहायला भेटतात. पण हे फंक्शन चालते का, सहज हवा अंदर जाते का, यासाठी हे बनवलेलं आहे एक छोटंसं. कारण डायफ्रामचं फंक्शन सगळ्यात महत्त्वाचं. 75% मसल्स ऑफ डायफ्राम टू यूज फॉर द ब्रिदिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त मोठा रोल असेल तर तो डायफ्रामचा आहे. तर कशा पद्धतीचा आहे, जेव्हा हवा आतमध्ये जाते, हवा आतमध्ये गेल्यानंतर प्रेशरची फार गरज असते आतमध्ये. जे प्रेशर ग्रेडियंट बनला पाहिजे, म्हणजे अंदर प्रेशर कमी असलं पाहिजे, बाहेर प्रेशर जास्त असलं, व्हॉल्यूम आतमध्ये जास्त असला पाहिजे. त्याच्यामुळे हे मसल्स काय होतात, जेव्हा हवा फ्लो होत आहे आतमध्ये जातात, डायफ्राम इज फ्लॅट अँड डाऊनवर्डला जातो, खाली जातो आणि अंदर प्रेशर लो करतो आणि स्वतः ब्रॉड होतो. श्वास घेतल्यानंतर आपसूक या मसलमुळे जे रिप केज आहे तो अपवर्ड जातो आणि आउटवर्ड जातो, फुटतो. तर हे समजण्यासाठी डायफ्रामचं फंक्शन. त्यानंतर हवा जेव्हा एक्सेलेशन जाते, एक्सपिरेशन होते, त्यावेळेस कशा पद्धतीचा डायफ्राम डोम शेप होतो, वरतं जातो. त्यानंतर इथे प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय होतो, इकडे